आता आबासाहेब पाटलांचं आपण वक्तव्य ऐकलं असेल, जेव्हा भुजबळ आत्ताच नेमका हा सगळा हे जे काही पवारांचं नाव काढण्याबद्दलचं जे काही त्यांचं हे होतं अजेंडा होता, हे आत्ताच का काढतायत बाहेर? नेमकं त्यांना साध्य काय करायचं याच्यातून? नाही, छगन भुजबळ साहेब हे टायमिंग साधतायत. आता आबासाहेब पाटील म्हणाले ते त्याच्याशी मी सहमत आहे. मला आपल्या माध्यमातून छगन भुजबळ साहेब वरिष्ठ नेते आहेत. अनेक वेळा त्यांनी मंत्रिपद भूषवलेत. या राज्याचं प्रतिनिधित्व उपमुख्यमंत्री म्हणून त्यांनी केलेलं आहे. मला त्यांना एक विनंती करायची की आपण अगोदर सरकारमधून बाहेर पडा, कारण आपण सर्व धर्माचे मंत्री आहात. अगोदर सरकारमधून बाहेर पडा, मंत्रिपदाचा राजीनामा द्या आणि करा तुम्हाला जे काही करायचं समाजासाठी तुमच्या ते करा. दुसरं असं आहे की बबनराव तायवाडे जी बोलले की यामुळे ओबीसी आरक्षणाला कसलाही धक्का पोहोचणार नाही, हे अगदी बरोबर आहे. मग आता हे छगन भुजबळ साहेबांचे जे काही बिलावळ आहे ते म्हणतात की बबनराव तायवाडेला समाजातून बाहेर फेका. हे जे आहे ते फक्त धर्मांध शक्तींना पुढे आणायचं, मनुवादी शक्तींना पुढे आणायचं आणि आपली पोळी भाजपच्या पदराच्या आडून भाजून घ्यायची. हे जे चालू आहे ते अतिशय राज्याला घातक आहे. आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांचा चेहरा हा दीनदलितांचा, हा सगळ्या बहुजन समाजाचा चेहरा आहे. अगदी वाड्या वस्त्यात तांड्यावरचा तो चेहरा आहे आणि त्यांनी कधीही अशा प्रकारचा जातीवाद केला नाही. उलट पवार साहेबांना याची काळजी आहे की जर असं होणार असेल तर सामाजिक ऐक्य किंवा जातीय ऐक्य टिकायचं कसं? आबासाहेब पाटील, हेमा पिंपळे जे म्हणतायत हे तुम्हाला पटतंय का? नेमकं आता जो हेमा पिंपळेंनी जो काही आता या संदर्भामधला जो काही मुद्दा उपस्थित केला, जे विश्लेषण केलं, याच्याबद्दल तुम्ही सहमत आहात का?